हाय मैत्रिणींनो, आज मी आपल्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे मसाला सँडविच. त्या सँडविच बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया. एक 3 ते 4 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. थोडेसे वाटाणे घेतलेत. हिरवी मिरची, लसूण याची ठेचा करून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतली आहे. थोडंसं फोडणीला घालायला कढीपत्ता घेतलाय आणि तूप घेतलंय आपल्याला टोस्ट करण्यासाठी. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडंसं चवीपुरतं मीठ, ब्रेड आणि तेल. हे साहित्य आपल्याला स्टफिंगच्या भाजीसाठी लागणार आहे. आणि त्याच्यासोबत आपण हिरवी चटणी बनवणार आहोत. त्या हिरव्या चटणीसाठी साहित्य लागणार आहे थोडीशी पुदिन्याची पानं, कढीपत्ता, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर थोडी जास्त प्रमाणात आणि आलू भुजियाची सेव घेतलेली आहे मी थोडीशी त्याच्यामध्ये, आणि चवीपुरतं मीठ. हे आपण चटणीसाठी साहित्य करत आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या रेसिपीला. आपण सँडविचचा मसाला बनवायला, म्हणजे स्टफिंगसाठी जो मसाला लागणार आहे आपल्याला तो बनवायला घेऊया. चल चालू करूया. चला मैत्रिणींनो, आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. त्यात आपण थोडं तेल घालून घेऊया. तेल तापलंय. त्यात आपण आता थोडीशी मोहरी घालून घेऊया, थोडेसे जिरे घालून घेऊया आणि कढीपत्ता घालून घेऊया. आणि हा हिरवी मिरचीचा ठेचा आहे तो घालून घेऊया. भाजी ठेचा आपण हिरव्या मिरचीचा परतून घेऊया. नंतर ह्याच्यामध्ये हे थोडेसे वाटाणे घालून घेऊया. हिरवी मिरचीची पेस्ट आपली चांगली परतून झालेली आहे. आता ह्यात आपण बटाटे ॲड करूया. हे बटाटे आपण थोडे असे स्मॅश करून घालूयात. हाताने थोडे फोडून स्मॅश करून हे बटाटे आपण ह्याच्यात घालूयात. भाजी आपली आता छान फ्राय होत आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया. चवीनुसार आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊया. त्याच्यावरून आपण छान कोथिंबीर अशी घालून घेऊया. कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं आपण मिक्स करून घेऊया. भाजी आपली आता ही 5 ते 10 मिनिटं चांगली परतून घेतलेली आहे बारीक मंद आचेवर. आता ही आपण एक ताटामध्ये काढून घेऊया गॅस बंद करून. भाजी मस्तपैकी आपण आता ही ताटामध्ये काढून घेतली. ही थोडीशी थंड व्हायला ठेवूया. तोपर्यंत आपण आता चटणी वाटून घेऊयात.
आपल्याला सँडविच सोबत जी खायला चटणी बनवायची ते चटणीची सामान बघून घेऊया. थोडासा पुदिना घेतलाय, 4-5 हिरवी कढीपत्त्याची पानं घेतलीत, कोथिंबीर घेतलेत, 5-6 मिरच्या घेतल्यात आणि लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा आपण हे घालणार आहोत त्याच्यात आलू भुजिया शेव. त्यात आपण सगळं मिक्सरमध्ये घालून घेऊया. तुम्ही विचार कराल की ही आलू भुजियाची शेव का घेतली आहे चटणीसाठी, तर ह्याचं थोडंसं थिकनेसपणा येण्यासाठी आणि टेस्ट पण खूप छान येते या चटणीला. त्यासाठी आपण 1 चमचाभर आलू भुजियाची शेव ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि चटणीला खूप छान चव पण येते आणि थिकनेसपणा पण येतो. आणि ह्याच्यात आपण थोडं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. आता याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत. बघा आता हिरवा कलर किती छान आलेला आहे. चटणीचा कलर आणि चटणीचा थिकनेस बघा किती सुंदर आलेला आहे. ही चटणी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. चला आता आपण ह्या ब्रेडला मसाला लावून घेऊया आणि मग आपण ह्याच्यात टोस्टर गरम व्हायला ठेवलेला आहे. या टोस्टरमध्ये आपण ह्याला चला आपण आता पावाला आतमधून असं तूप लावून घेऊया. मी तूप लावत आहे कारण मला तुपात बनवलेलं आवडतं, त्यामुळे तुम्ही तुपाच्या जागी बटर वगैरे पण वापरू शकता. 2 स्लाइसला आपण आता हे लावून घेऊया तूप. हे आपण टोस्ट करण्याच्या आधी, भाजी लावण्याची, मसाला लावण्याच्या आधी याच्यामध्ये तूप लावून घेऊया. आता याच्यावर आपण भाजी लावून घेऊया, मसाला लावून घेऊया. याच्यावर आपण आता मसाला लावून घेऊया. त्याच्यात ह्या एका ब्रेडवरती मसाला लावून घेतलेला आहे. आता ह्याला दुसऱ्या ब्रेडने हे करूया, बंद करू. चला आपण आता हे 2 बनवून घेऊया, 2 सँडविच बनवून घेऊया. 2 ह्याला मसाला लावून घेऊया, तूप लावून आणि ह्याला मस्त आपला टोस्ट करूया. टोस्ट केलं की गरम गरम खायला तयार. तर आता आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण हे खाली असं तूप टाकून घेऊया, जेणेकरून हे टोस्टरला ब्रेड आपले चिकटणार नाही. टोस्टरमध्ये माझ्या 2 बसतात ब्रेड, त्यामुळे मी 2 लावून घेतले. ह्याला वरून पण असं तूप लावून घेऊया. बंद करूया. तर हे 2-3 मिनिटांनी आपण खोलून बघायचे कसे कितपर्यंत आपल्याला क्रिस्पी करायचे, त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये करून घेऊया. चला आता आपण हे उघडून बघूया. बघा किती छान टोस्ट झालेला आहे. आता आपला टोस्ट सँडविच तयार आहे खाण्यासाठी. पहिला आपण ह्याला इथून काढून घेऊया. साईडने छानपैकी झालेला आहे. गरम ह्याच्यावर आपण अजून तूप घालून घेऊयात. पुन्हा वाटलं असेल आपल्याला तर थोडेसे अजून टोस्ट करून घेऊयात.
बघा आता हे मस्त टोस्ट झालेले आहेत. हे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि कट करून खाण्यासाठी तयार. असे मस्त चमचमीत टोस्ट सँडविच. आता हे आपण कट करून घेऊया खाण्यासाठी. बघा किती क्रिस्पी झालेत. खायला पूर्णपणे तयार. तर खायला तयार आहे आपलं टोस्ट मसाला टोस्ट सँडविच. याच्याबरोबर आपण ही टोमॅटो केचप घेतले. ही हिरवी चटणी जी मी बनवली आहे ती घेतलेली आहे. आणि ही माझी मोमोची चटणी जी मी मागच्या ह्याच्यामध्ये रेसिपी ह्याची टाकलेली आहे. तर बघून घ्या आपण किती छान असे टोस्ट सँडविच बनवलेले आहे जे खायला एकदम सुंदर लागतात. तर मैत्रिणींनो, कशी वाटली माझी मसाला सँडविचची रेसिपी ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि माझ्या चॅनलला असंच लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि ह्याच्या आधी मी मोमोच्या चटणीची रेसिपी टाकलेली आहे, ती सुद्धा पाहायला विसरू नका. थँक्यू.